ही ती नेहमीची भेंडी, घरात सगळ्यांच्या आवडती, पण एकाच पद्धतीने नेहमी भेंडीची भाजी बनवली तर ती देखील खायला बोर वाटते, खाऊशी वाटत नाही। आज आपण वेगळ्या पद्धतीने आचारी भेंडी मसाला बनवूया। झटपट बनणारी ही भाजी आहे। चला मग सुरुवात करूया। तर आचारी भेंडी मसाला बनवण्यासाठी मी इथे 1 पाव एवढी भेंडी धुवून पुसून घेतली। आता या भेंडीचं मागचं आणि पुढचं टोक जे आहे ते काढून घ्यायचं आणि भेंडीला मधून चिरा असे मारून घ्यायचे। 2 चिरा मारायचे म्हणजे भेंडीचे 4 तुकडे होतील। आता मी इथे छोट्या भेंड्या घेतल्या, जर मोठ्या लांब भेंड्या असतील तर मधून चिरा मारून एका भेंडीचे 8 तुकडे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा गोलही कापू शकता। भेंडी कापली कशी तरीही चविष्टच होणार आहे। आता या भेंडीमध्ये अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून मिरची पावडर घालते किंवा तुम्हाला किती तिखट हवी आहे भाजी त्यानुसार मिरची पावडर घालू शकता। हळद आणि मिरची पावडर भेंडीला व्यवस्थित लावून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। मीठ नाही टाकायचं आता, नाही तर भेंडीला पाणी सुटेल। तर आता मी हळद आणि मिरची पावडर लावून भेंडी मिक्स करून बाजूला ठेवून घेते। आचारी मसाला बनवण्यासाठी एका पॅन मध्ये 1 चम्मच सोप, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच मोहरी, 1/4 टीस्पून मेथी दाणे, 10 ते 12 काळी मिरी आणि अर्धा चम्मच कलोंजी म्हणजे अनियन सीड्स घातले। अनियन सीड्स नाही घातले तरी चालेल। हे सगळे साहित्य एकदम लो फ्लेमवर थोडासा कलर बदलेपर्यंत रोस्ट करून घ्यायचं। कलर बदलला की थंड करून मिक्सरला याची पावडर तयार करून घ्यायची। त्याच पॅन मध्ये 2 टीस्पून एवढं बेसन घातलंय। बेसन आपल्याला हलकं रोस्ट करून घ्यायचंय जोपर्यंत थोडासा याचा कलर बदलत नाही। हे देखील लो फ्लेमवरच आपल्याला छान भाजून घ्यायचंय। बेसन सुद्धा बाजूला काढून घेते। आता त्याच पॅन मध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेलामध्ये 10 ते 12 लसणाच्या अख्ख्या पाकळ्या घालत आहे मी। लोणच्यामध्ये आपण घालतो ना त्या प्रकारे तुम्ही कापूनही घालू शकता। हे लसण आता सोनेरी रंगावर परतून घ्यायचं छान मीडियम फ्लेमवर। या लसणाचा कलर बदलला, थोडासा सोनेरी रंग आला की यामध्ये 3 ते 4 लालवाल्या सुक्या मिरच्या घालायच्या। काही मिनिटांसाठी त्या सुद्धा थोडं फ्राय करून घेतल्या की 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालायचे। मी उभे चिरून घातले आहेत, तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता। कांदे असे छान मस्त सोनेरी रंगावर परतून झाले की यामध्ये मिरची पावडर आणि हळद लावलेली जी भेंडी आहे ती घालायची। चवीनुसार मीठ घालायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता भेंडी 4 ते 5 मिनिटं छान मस्त परतून घ्यायची आहे। पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि 4 ते 5 मिनिटं फिरवत परतवायची जेणेकरून चिकटही होणार नाही। तर बघा ही भेंडी मी 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घेतलेली आहे। भेंडी ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेली आहे। आता या वेळेला यामध्ये अर्धा टीस्पून एवढं धना पावडर आणि अर्धा टीस्पून एवढं आमचूर पावडर घालायचं। जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस सुद्धा घालू शकता। परत मिक्स करून 2-3 मिनिटं शिजू द्यायची। भेंडी अशी छान फिरवत शिजून घ्यायची। 2-3 मिनिटं झाले आणि भेंडी आता आपली 80 ते 90% शिजलेली आहे बघा। आता यामध्ये आपण जो तयार केलेला आचारी मसाला आहे तो आचारी मसाला घालायचा। आपल्या आवडीनुसार घालू शकता। मी इथे 2 टीस्पून आचारी मसाला घातला। आचारी मसाला घातल्यानंतर मिक्स करून परत 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायचं। तर 3-4 मिनिटं मी ही भेंडी शिजवून घेतली। आता आपली भेंडी पूर्णपणे शिजली आहे। यामध्ये आता जे आपण बेसन भाजून ठेवलं होतं ते घालायचं आणि परत 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता भेंडी पण शिजली आहे आणि बेसन तर ऑलरेडी भाजलेलं आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाहीये। फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवायचं, फिरवत शिजवायचं आणि झाली आपली भेंडीची भाजी तयार। आता वरून मस्त बारीक चिरलेला कोथिंबीर घाला, मिक्स करून घ्या आणि गरमागरम पराठ्यासोबत खा, भाकरीसोबत खा किंवा फुलक्यासोबत खा किंवा टिफिनवर द्या। एकदम झटपट बनणारी ही आचारी भेंडीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी आवडली की नाही। मग आता नेहमीच्या भेंडीच्या भाजीला द्या ब्रेक आणि या प्रकारे आचारी भेंडी मसाला नक्की बनवून बघा।